नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. 4399 दिवस सलग निवडून आलेला पंतप्रधान म्हणून सत्तेत राहण्याचा विक्रम मोदींनी पूर्ण केला. त्याच्यासाठी ट्रम्पनी एका हाताने त्यांचं अभिनंदन केलं आणि अगदी स्तुती सुमनांचा वर्षाव केला आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जहाजांवर हल्ले सुद्धा चढवले. ट्रम्प दुतोंडी आहेतच. त्याच्याबद्दल कोणाला वाद नाहीये. पण भारत दुधकुळा नक्कीच नाहीये. ही जहाज प्रकरण काय आहे? आपल्याला माहिती आहे, की संपूर्ण संकटामध्ये सापडलेलं आहे जग. होर्मुझचं आखात जे आहे, ते अ, व्यापारासाठी बंद झालेलं आहे, वाहतुकीसाठी बंद झालेलं आहे. म्हणजे ज्या आखातामधून दिवसाला 22 लाख बॅरल तेल बाहेर पडत होतं, तिथे जेमतेम 2 लाख बॅरल आज बाहेर पडतंय. आणि अशी सगळी वानवा असताना काही जहाजं ही धाडसानी तिथे ये-जा करतायत. धाडसानी का म्हटलं लक्षात घ्या. जी काही कमर्शियल जहाजं ये-जा करत असतात, त्याच्यावरती आज जगामध्ये जे कर्मचारी काम करतात, त्याच्यात असं म्हणतात, की पहिला नंबर फिलिपाईन्सचा आहे, दुसरा चीनचा आणि तिसरा भारताचा आहे. आणि भारतीयांचं वैशिष्ट्य असं, की जिथे-जिथे धोक्याचा प्रवास म्हणून गणले गेलेले जे रूट्स आहेत, त्या रूट्सवरती भारतीय जाणं पसंत करतात. आणि त्याचं कारण उघड आहे, त्यांना डबल पगार मिळतो. पगार डबल मिळत असेल, पण जीव धोक्यात घालून ही माणसं काम करतायत. कमर्शियल लाइनर्स असतात हे, त्याच्यावरती भारतीय काम करत असतात. आणि ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. म्हणजे आपण वेगवेगळ्या व्हिडिओजमधून बघितलं, की आजच्या घडीला तिथून तेल बाहेर काढणं ही फार मुश्किलीची गोष्ट आहे. कारण एका बाजूला इराण बसलेला आहे. तो जबरीने काही वसुली करायला बघतो आहे. त्यांच्या जाचातून तुम्ही सुटाल, तर समोर परत अमेरिकेची जहाजं आहेत, ती सुद्धा आडवाआडवी करताहेत. कोणाला बाहेर पडू देत नाहीयेत. अशा अवस्थेमध्ये जहाजं बाहेर काढायची. मग त्याच्यासाठी अनेक ट्रिक्स लढवल्या जातात. कुठे ट्रान्सपॉन्डरच बंद करतात आणि इतर काही, की तुमच्या देशाचा झेंडा न लावता काहीतरी भलताच झेंडा लावायचा. त्याला शॅडो म्हणतात. ते कंटेनर्स असतात. अशा प्रकारचं तेल आधी बाहेर काढायचं आणि मग नंतर वेगवेगळ्या डेस्टिनेशन्सला पोहोचवायचं. हा सगळा उद्योग चाललेला आहे. काही एअरलाइनर्स नाहीत, हे जे शिपिंग कंपन्या आहेत त्या त्याच्यामध्ये काम करतात. परंतु जोखमीचं काम आहे आजच्या घडीला. कारण कुठच्याही क्षणी कोण त्या कंटेनरवरती हल्ला करेल ह्याची शाश्वती नसते. पण जीव धोक्यात घालून का होईना ही माणसं त्याच्यावर आपल्याला काम करताना दिसतात. आणि मग एकाच दिवसामध्ये जवळ-जवळ 3 भारतीय जहाजांवरती हल्ले होणं, हा काही योगायोग नाहीये आणि हे हल्ले इराणकडून झालेले नाहीयेत, ते अमेरिकेकडून झालेले आहेत. तुम्ही म्हणाल त्या तिनापैकी 2 असं म्हणतात, की ते सँक्शन्ड ऑइल होतं. सँक्शन कसलं आलंय? कोण सँक्शन करतं? सँक्शन लावायचं कोणी? इराणचं ऑइल सँक्शन करायचा अधिकार दिला कोणी या लोकांना? आम्ही नाही मानत ते सँक्शन. आमच्यासाठी ते तेल आम्हाला चालणार आहे. कारण आमच्या देशाची ती गरज आहे म्हणून आम्ही घेतो आहोत. पण त्याला सँक्शन तेल म्हणायचं आणि त्याच्यावरती हल्ले चढवायचे, हा जो चावटपणा चाललेला आहे, त्या चावटपणाला कुठेतरी प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. तिसऱ्या जहाजात तर म्हणे तेल पण नव्हतं, त्याच्यामध्ये बायट्युमिन होतं आणि तरी देखील त्याच्यावर हल्ला चढवला गेला. आता या गोष्टी ज्या आहेत, ह्या का केल्या गेल्या हा प्रश्न आहे. तिन्ही जहाजं भारतीय होती. त्याचं नेमकं टार्गेट काय? एक गोष्ट तर स्पष्ट आहे, की भारताला जो तेलाचा पुरवठा सलग होतो आहे, त्याच्यात खंड पाडायचा. आणि खंड पाडला की काय, तर तुमच्या देशामध्ये तेल पोहोचलं नाही, की त्याचे भाववाढ होणार. आणि ती भाववाढ झाली, की मोदींच्या विरोधामध्ये जनता रस्त्यावर उतरेल अशी सुखस्वप्न अमेरिका अजून देखील रंगवते. तर त्यांना रंगवू देत. कारण देशभक्त जनता ही मोदींच्या आव्हानासाठी कशी रस्त्यावर उतरते, हे त्यांनी अजून बघितलेलं नाहीये. तेही बघायचं भाग्य असेल त्यांच्याकडे. एकदा अभिनंदन तर केलेलं आहे तुम्ही.
4399 दिवस. तुम्हाला नाही 365 गुणिले 4 दिवस धड राज्य करता येत नाही. त्यांनी 12 वर्ष सलग राज्य करून दाखवलेलं आहे आणि ते सुद्धा फेअरली निवडून येऊन. तुमच्यासारखे गफलती करून नाही बसलेले राज्यावरती. पण तरी देखील त्यांना मोदींना धडे शिकवण्याची हौस आलेली आहे अमेरिकेला. तेव्हा भारताने एक काम केलं, त्यांचे जे राजदूत आहेत, सर्जिओ गोर म्हणे इथून पळून गेले, कझाकस्तानला गेले. तिथे काहीतरी काम करायचं आणि इथले जे त्यांचे 2 नंबरचे राजदूत आहेत, त्यांना शेवटी बोलवून घेतलं भारताने. त्यांना दम भरला, की हे काय आहे? आणि हा दम जो आहे, तो तोंडी भरलेला नाहीये. हा दम लेखी भरण्यात आला. असं म्हणतात, की डिमार्चे नावाचं एक पत्र असतं आणि त्याच्यात तो अतिशय कडक पत्र असतं ते आणि ते दुसऱ्या देशाला दिलं जातं. पण भारताने जे पत्र ह्या राजदूताच्या हातात दिलं, ते डिमार्शेच्याही वरच्या लेव्हलचं लेटर ऑफ प्रोटेस्ट दिलेलं आहे. त्यामुळे त्याचा जो अग्रक्रम जो आहे, तो आणखी वरती जाणारा आहे, हे मुळात लक्षात घ्या तुम्ही. तेव्हा भारताने अमेरिकेला सहजासहजी सोडलेला नाहीये. आता लोक म्हणतील, की काय ताबडतोब काय जसा पाकिस्तानसाठी तुम्ही हल्ला करता, तसा अमेरिकेवर हल्ला करा. असंही टिंगल-टवाळ्या करणारे लोक असतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. कारण अगदी पहलगामला सुद्धा आपण प्रत्युत्तर दिलं, त्याच्यासाठी आपण काही दिवस घेतले. बरोबर आहे ना? तेव्हा अमेरिकेला त्यांना त्यांचं उत्तर कसं आणि कुठे मिळेल, हे ह्यांना अजून कळलेलं नाहीये. पण ते हळू कळणार आहे. हा आघात सगळा कशासाठी? तर भारत इराणचं तेल घेतो, रशियाचं तेल घेतो आणि आपल्या देशामध्ये तेलाच्या किमती वाढू देत नाहीयेत. त्या किमती भडकणं हे यांच्यासाठी महत्वाचं झालेलं आहे. दुसरा एक अँगल या गोष्टीला सगळ्या आहे. तुम्हाला आठवत असेल, की मी एक व्हिडिओ केलेला होता. त्याच्यामध्ये ब्रिटनच्या इन्शुरन्स कंपन्यांनी तर धाब्यावर बसवलं या सगळ्यांना कोणी आम्ही इन्शुरन्स देणार नाही म्हणून सांगितलं जहाजांना. कारण उघड आहे, की संपूर्ण तो सगळा भुर्दंड जो आहे, तो त्या जहाज कंपनीनी इन्शुरन्स कंपनीकडून वसूल करायचं ठरवलं तर विमा कंपन्यांचा दिवाळखोरीत जातील त्या. तेव्हा त्यांनी सरळ-सरळ नाही म्हणून सांगितल्यानंतर ट्रम्पनी अमेरिकेतून असा विमा देण्याचा प्रयत्न केला आणि व्यापारी तत्वावरती केला प्रयत्न. पण भारताने दुसरा प्रयत्न केला आणि मोदींनी भारताच्या किनाऱ्यावरती येणाऱ्या जहाजांसाठी आणि तिथून जाणाऱ्या जहाजांसाठी स्वतंत्र इन्शुरन्सची व्यवस्था केली आजच्या घडीला. तेव्हा हे जे 3 जहाजांवर झालेले हल्ले आहेत, त्यांचा आणि ह्या नव्या इन्शुरन्स आपला जो उपक्रम आहे, त्याचा काही संबंध आहे का? ह्याचे तपशील मी शोधते आहे आज. अ, ती यंत्रणा कितपत कार्यरत झालेली आहे? या 3 जहाजांनी तसं इन्शुरन्स घेतलेलं होतं का? आणि ते घेतलेलं असेल तर ह्या नवजात ही जी यंत्रणा उभी केलेली आहे, त्यांना पहिल्याच फटक्यामध्ये मोठा भुर्दंड सोसायला लावणं, हा हेतू होता का? या सगळ्या गोष्टी हळू निश्चित बाहेर येतील. पण मला एक खात्री आहे, की अमेरिका जी ओरडते आहे ना, मला नेहमी मोदींचं एक ते वाक्य नेहमी आठवतं, "जब जब कभी मेरे खिलाफ चीख सुनाई देती है, तब जान लेना मोदी ने चाबी टाईट की है." तेव्हा अमेरिका जर का अशा प्रकारे रिएक्ट करत असेल, तर धरून चाला, की त्यांच्या सगळे जे काही आदेश वजा विनंत्या आहेत, त्या सगळ्या धाब्यावर बसवल्या गेलेल्या आहेत. ट्रेड डील हो नाही तर न हो, ट्रेड डील आता त्यांना हवंय. भारताला नकोच आहे. कारण ते जे टॅरिफ लावले ते त्यांच्याच कोर्टानी बेकायदेशीर ठरवलेले आहेत. त्यामुळे सर्व बाजूनी पंचाईत झालेली आहे. आता ट्रेड डील करायला पाहिजे. ट्रेड डील कशाला पाहिजे तुम्हाला? भारताला नकोच आहे ट्रेड डील. आम्ही भरतो. तुम्ही सांगा तो आता तर टॅरिफ 10% वर आलाय, तर 10% भरतील. कोण भरणार आहे? अमेरिकेचा कन्झ्युमर भरणार आहे. असो. तुम्हाला एक दुसरी ग ग गणित ऐकलं असेल तुम्ही कदाचित की हे सगळं टेरिफचं जे गणित आहे ना, ते कशासाठी झालेलं होतं? तर ट्रम्पनी आणि त्यांच्या टीमनी, त्यांच्या अर्थकारणाच्या टीमनी एक गणित मांडलेलं होतं आणि ते गणित असं होतं, की
अमेरिका जास्त प्रमाणात गोष्टी आयात करते तेवढ्या प्रमाणात निर्यात होत नाहीये. ही जी व्यापारातली तफावत आहे, ही तफावत कमी करण्यासाठी म्हणून आम्ही टेरिफ लावतो आहोत, असं स्पष्टीकरण दिलं गेलेलं होतं. म्हणजेच टेरिफ जास्त झाले, की माल देशातल्या देशात बनेल आणि तो आयात करावा लागणार नाही आणि मग ही जी तफावत आहे, ती तफावत जी रुंदावलेली आहे, ती कमी-कमी होत जाईल. त्याच्यासाठी आम्हाला टेरिफ वाढवायचे आहेत. असं स्पष्टीकरण दिलेलं होतं. आता खुद्द ट्रम्प यांनीच ट्वीट करून असं सांगितलेलं आहे, की गेल्या वर्षभरामध्ये ही तफावत जी आहे, ती प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. अरेच्चा! मग जर का टेरिफ तुम्हीच लावलेत आणि त्याचा उद्देश काय सांगितलात, की ही तफावत कमी करायची आहे. असं असताना टेरिफ असं कोर्टाने यावर्षी नाकारले. गेल्या वर्षी तर टेरिफ चालू होते. मग तफावत का वाढली? याचं काही कोणाकडे कारण मीमांसा आहे का? तर ती नाही. पण स्वतःच स्वतःला खोटं ठरवण्याचा उद्योग ट्रम्प कसे करतात, हे मजेशीर गोष्ट आहे. ही जहाजांवरचा हल्ला मात्र दुर्लक्षण्यासारखा नाही. पहिल्या जहाजावरती हल्ला झाला त्यावेळेला ओमाननी सर्वच्या सर्व भारतीय खलाशांना सुखरूप बाहेर काढलं. दुसरा हल्ला झाला त्याच्यात सुद्धा 3 प्रवासी वगळले. तर इतरांना बाहेर खरं म्हणजे प्रवासी नव्हते ते कर्मचारी होते सगळे आणि त्यात आपले 3 अत्यंत बहुमोल असे जीव भारताने गमावलेले आहेत. तेव्हा ह्याची किंमत जी आहे, एकेका जीवाची किंमत मोदी फार त्याला किंमत देतात लक्षात ठेवा. एक-एक माणूस बचावून ते बाहेर काढतात. जिथल्या कुठल्या देशामध्ये युद्ध सुरू होणार म्हटलं, की भारतीयांना बाहेर काढणं सही सलामत ह्याला प्राधान्य दिलं गेलेलं आहे गेल्या 12 वर्षात. ते मोदी अशा प्रकारे आपल्या नागरिकांचा जीव सुखासुखी जाऊ देणार नाहीत, याची मला खात्री आहे. तेव्हा ट्रम्प यांनी हात दाखवून अवलक्षण करून घेतलेलं आहे आणि तिची किंमत त्यांना कशी मोजायला लागेल, हे आता आपल्याला कळेल. पण मनामध्ये राहिलेली शंका हीच आहे, की मोदींनी अशी काय चाबी टाईट केलेली आहे, की ट्रम्पना त्यांच्या तोंडातून हे चित्कार बाहेर पडतायत, ओरडा बाहेर पडतायत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल, तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.